हॅलो अँड वेलकम टू संगम. आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना जे डाऊट्स आहेत, मेजर डाऊट आहेत 20 मार्क्सच्या इंग्लिशमध्ये बॉम्बे हायकोर्टसाठी. सिलेबस कसा कवर करायचा, किंवा आत्तापर्यंत कुठेतरी बॅच केली आहे पण ते सॅटिस्फॅक्शन येत नाही आहे, क्वेश्चन्स सोडवता येत नाही आहे, जेव्हा PYQ बघते तेव्हा मार्क्स पुरेसे येत नाही आहे, किंवा थर्ड टाईपचे विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत काहीच सिरियसली केलेलं नाही आहे. लेट्स से तुमच्या ऑफिसमुळे किंवा घरगुती कामांमुळे कोणत्याही गोष्टीमुळे, पण आता तुम्हाला वाटते की परीक्षेला सुरुवात करावी. तुमच्यासाठी खास करून मी ह्या 4 पार्ट्समध्ये इंग्लिशचा सिलेबस आपण कसा कवर करायचा, 4 पार्टपैकी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे, 100% बॉम्बे हायकोर्टमध्ये या टॉपिक्सवरती क्वेश्चन येणार आहेत असं एक्झॅक्ट काटेकोरपणे बायफर्गेशन करून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ बघून तुमच्याकडे जेही रिसोर्सेस असतील, जेही सोर्सेस असतील तिथून तुम्ही अभ्यास करू शकता तर वेल अँड गुड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला एक प्रॉपर डायरेक्शनची, प्रॉपर गायडन्सची गरज आहे, तर आपली ही बॅच आहे बॉम्बे हायकोर्टची रॅपिड रिव्हिजन क्रॅश कोर्स बॅच आहे. ही आता 10 मार्चला चालू होणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश जेवढं बॉम्बे हायकोर्टला लागत आहे ते पूर्णपणे कवर करणारे, मागच्या वेळेस आपले 18 पैकी 14 क्वेश्चन विथ ऑप्शन तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला मी तो आन्सर कीचा जो व्हिडिओ आहे तो अटॅच करून देईल, तुम्ही बघा. 14 क्वेश्चन्स आले होते. एक ॲनालिटिकल प्रकारे, म्हणजे ॲनालिटिक्स करून जर तुम्ही पेपर मागच्या वर्षीचे नीट बघितले तर तुम्हाला कळतं की बाबा या इन्स्टिट्यूशनला कोणत्या प्रश्नांची गरज आहे आणि त्यावर आधारित यावर्षी काय क्वेश्चन्स येऊ शकतात. नॉट ओन्ली इन इंग्लिश, तुम्हाला संजय बिडवे सर मागच्या 30 वर्षापासून शिकवत आहेत, ते तुम्हाला मराठी शिकवणार आहेत. त्यानंतर मी तुम्हाला इंग्लिश आणि कम्प्युटर शिकवणार आहे. आपले विशाल देशमुख सर तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स, GK GSमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स तर येत नाही, बट पॉलिटी रिलेटेड काही क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं मागे आलं होतं की बाबा बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झालेली आहे, रिलेटेड टू बॉम्बे हायकोर्ट किंवा पॉलिटी, यावरती क्वेश्चन येणारे सर घेतील. गवारे सर तुम्हाला अगेन मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा माझे सगळे विषय ओके आहेत पण मॅथ्स आणि रिझनिंग जे 40 मार्क्ससाठी आपल्याला बॉम्बे हायकोर्टमध्ये बघायला मिळतं, तुम्हाला फक्त जर त्याची स्पेसिफिक बॅच लावायची असेल तर तुम्ही बॉम्बे हायकोर्टसाठी मॅथ्स अँड रिझनिंग रॅपिड रिव्हिजन बॅच ही लावू शकता. आय गेस याची पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 500 रुपये फीस आहे विदाऊट GST. नंतर 50 विद्यार्थी झाल्यानंतर विथ GST याची 500वरती 18% आकारून ती फीस असणार आहे. आणि पूर्ण 6ही विषय मिळून प्लस करंट अफेअर्स सगळ्या गोष्टी मिळून ही 1800 बॅच आहे पहिल्या 50 विद्यार्थ्यांना विदाऊट GST. त्यानंतर GST लागून 1800 प्लस 18%. ठीक आहे, ओके. हे बॅचबद्दल सांगितलं मी, बट महत्त्वाचं काय आहे की आपण सिलेबस कसा कवर करायचा ते आपण बघूया. सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला मी हे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 दिला आहे का वेटेजनुसार. पार्ट 1मध्ये तुम्हाला मॅक्झिमम इंग्लिशचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. जर तुमचं इथे इंग्लिश ग्रामर कच्चं आहे तर एकतर आत्ताच अभ्यासाला लागा, नसेल आत्ता लागायचं तर बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्क बनायचं स्वप्न, मी स्पष्टपणे सांगते, सोडून द्या. कारण की हे 20 मार्क्ससाठी आहे, इंग्लिश खूप जास्त महत्त्वाचं आहे. नाऊनमध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारायचे दिवस झाले. नाऊनमध्ये ॲनिमल येतं, प्लेस येतं, थिंग येतं, काय येतं, या गोष्टी विचारायचे दिवस आता नाही आहेत. याच्यावरती क्वेश्चन येणार नाही. इथून एक लेवलवर जर तुम्हाला 12 नाऊनचे प्रकार माहीत असतील, टाईप्स ऑफ नाऊन किंवा काइंड्स ऑफ नाऊन माहिती असतील तर ठीक आहे, तेवढं फक्त बेसिक मिनिमम हायजीनसाठी. जर तुम्ही लकी इनफ असाल तरच त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन येतील की बाबा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कोणता आहे, कॉन्क्रीट नाऊन कोणता आहे, पण याच्यावरती पण क्वेश्चन येणं अपेक्षित नाही आहे. नाऊनमध्ये आता एक लेवल वर जाऊन तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात की नाऊन केसवरती, नाऊन जेंडरवरती, नाऊन नंबरवरती. या गोष्टी तुम्ही नाऊनमध्ये कवर करायलाच पाहिजे. मी लास्टला वापरते, त्याचं महत्त्व समजून घ्या. त्यानंतर प्रोनाऊनमध्ये तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्रत्येक पर्सनसाठी सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कोणते प्रोनाऊन वापरतात. जर तुम्हाला माईन असेल तर ते पॉझेसिव्ह प्रोनाऊन असतं.
किंवा देअर्स असेल ते पण पॉझेसिव्ह प्रोनाऊन असतं. हे कुठे वापरतात ॲक्च्युली? जर मला म्हणायचं आहे दिस इज माय हाऊस, तर मी दिस इज माईन हाऊस का नाही म्हणत? माय आणि माईनमध्ये फरक काय आहे? अशा प्रकारचे गोष्टी तुम्हाला बघताना त्या छोट्या वाटतात, पण जेव्हा याच्यावरती क्वेश्चन येतो तेव्हा खूप डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन येतो आणि मग आपण रडत बसतो की पेपर डिफिकल्ट होता. ॲक्च्युली पेपर डिफिकल्ट नसतो. जे बेसिक मिनिमम आहे तेवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही कोणतीच परीक्षा पास होण्यापासून थांबत नाही. ठीक आहे. प्रोनाऊन झालं. ॲडजेक्टिव्स त्यानंतर अगेन महत्त्वाचं आहे वर्ब्स. वर्बवरती तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे क्वेश्चन्स येतात. तुम्ही म्हणता की मॅम फिल इन द ब्लँक्स आले होते, पेपर अवघड होता. फिल इन द ब्लँक असं काहीतरी वेगळं पॅराजंबल, क्लोज टेस्ट, एरर स्पॉटिंग काहीतरी वेगळं ग्रामर नसतं. पूर्ण इंग्लिश ग्रामरच्या सिलॅबसमधूनच वेगळे टाईप ऑफ क्वेश्चन असतो तो. दुसरं ग्रामर नसतं ते. जर तुम्हाला 1 लाईनमध्ये दिलेला आहे क्वेश्चन तर तो तुम्हाला सोपा वाटतो 4 ऑप्शनसोबत. बट जर त्याच क्वेश्चनला मी मॅच द फॉलोइंग केलं, त्याच क्वेश्चनला मी असर्शन रिझनिंगचा केला, त्यालाच मी पॅराजंबल, क्लोज टेस्ट, फिल इन द ब्लँकमध्ये टाकलं तर तुम्हाला तो अवघड वाटतो. पण असं नाही आहे. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्यानंतर ॲडवर्ब्स, प्रिपोजिशन, यावरती फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन मिळतात तुम्हाला. प्रिपोजिशन्स फक्त इन, ॲट, द, ऑन, द हे असतात असं नाही. एक्झॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे की जर तुम्हाला म्हटलं आहे की द स्कूल विल ओपन 7:30 आणि तिथे फिल इन द ब्लँक दिली आहे, तर इथे ॲट पाहिजे. ॲट 7:30 स्कूल ओपन होणार आहे, ऑन 7:30 होणार आहे, टू 7:30 होणार आहे, काय होणार आहे हे माहिती असण्यासाठी तुम्हाला त्याचे वेगवेगळे काइंड्स असतात प्रिपोजिशनचे. प्रिपोजिशन ऑफ टाईम असतं, म्हणजे जर मला वेळ सांगायची असेल तर मी त्या टाईममधलेच प्रिपोजिशन वापरू शकते. प्रिपोजिशन ऑफ काइंड असतं, प्रिपोजिशन ऑफ मॅनर असतं, प्रिपोजिशन ऑफ प्लेस असतं, बरेच असतात. तर त्याचा तुम्ही एक्झॅक्टली अभ्यास करायचा की बाबा एखादी गोष्ट गच्चीवरनं विमान जात आहे तर त्यावेळेला इट इज फ्लाईंग ओव्हर द टेरेस और इट इज फ्लाईंग अबाव माय टेरेस काय वापरायचं आहे. तेच फिल इन द ब्लँकचे सोपे क्वेश्चन असतात. पण परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला 40 सेकंड मिळतात फक्त एक क्वेश्चन सोडवायला, तेव्हा ते 40 सेकंड ब्रेनला कमी पडतात आन्सर रिफ्लेक्ट करून गोळा भरण्यासाठी, म्हणजे सर्कलिंग करण्यासाठी. तर प्लीज त्याची काळजी घ्या. त्यानंतर कंजंक्शन, आर्टिकल्स आणि इथे इंटरजेक्शन एक यायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट मला म्हणायचं आहे पार्ट 1 जर मला 5 पैकी रेटिंग करायची असेल तर पार्ट 1 मध्ये 5 पैकी 5 पूर्ण तुमचा अभ्यास इथे झालेलाच पाहिजे. हे पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीचचा सिलेबस आहे. ओके. 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात, ते तुमचे नीट झालेले पाहिजे. आता पार्ट 2 मध्ये येतं. अगेन थोडा डिफिकल्ट आहे इथे इंग्लिशचा सिलेबस. तुम्ही एकटे अभ्यास करायला गेले तर तुम्हाला ते जमणार नाही, कारण की जर मला फाउंडेशनमध्ये टेन्सेस शिकवायचे असतील तर मला सुमारे 12 लेक्चर लागतात. टेन्सेस 12 प्रकारचे असतात, म्हणजे तुम्हाला प्रेझेंट, पास्ट, फ्युचर माहिती आहे, पण या प्रत्येकामध्ये 4-4 टाईपचे असतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही एकटे करायला गेले तर थोडं जड जाईल. म्हणून पुन्हा सांगते, जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला राईट डायरेक्शन पाहिजे असेल तर आपली ही क्रॅश कोर्सची बॅच आहे, रॅपिड रिव्हिजन आहे. इथे तुमचा पूर्ण बॉम्बे हायकोर्टमध्ये महत्त्वाचे क्वेश्चन्स काय काय आलेले आहे त्याला धरून आता यावर्षी काय क्वेश्चन येऊ शकतात, आधीच्या क्वेश्चन्सवर प्रेरित होऊन आता काय क्वेश्चन्स येऊ शकतात, हे आपण या बॅचमध्ये तुमची शिकवणी करणार आहे आणि तुम्हाला त्या डायरेक्शननी बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेकडे बघायला शिकवणार आहोत. तर आपल्या मुद्द्यावरती येऊया आपण. पार्ट 2 याच्यामध्ये तुम्हाला टेन्सेस, व्हॉइस आणि अगेन सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट थोडं ॲडव्हान्स लेवलवरती इथे तुम्हाला येऊ शकतं. जर तुम्हाला वर्ब नीट कळालं ना तर तुम्ही टेन्सेस नीट समजू शकता. ॲक्च्युली जर तुम्हाला मला इन शॉर्ट सांगायचं तर 5 प्रकारचे वर्ब्स असतात. V1, V2, V3, V4, V5. हे 5ही वर्ब कुठे कसे वापरतात तुम्हाला कळालं तर तुम्ही टेन्सेस नीट वापरू शकता, बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर येतं ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. अगेन तुम्हाला जर टेन्सेस नीट माहिती असतील, वर्ब नीट माहीत असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्हमध्ये नेऊ शकता, पॅसिव्हला ॲक्टिव्हमध्ये नेऊ शकता. एकदम सरळ सोप्यारित्या सिम्पलपणे मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवत असते की ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करत असतात. नाही काही माहिती राहते, नाही काही रूल्स माहिती आहे, तर मी तुम्हाला 4 नॉर्मल स्टेप्स सांगते की आधी हे, आधी मग त्यानंतर हे, अशा 4 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह तुम्ही कोणताही व्हॉइस, कोणतेही सेंटेन्स नेऊ शकता. पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह सेम वे. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट थोडं ॲडव्हान्स लेवलचं पार्ट 2 मध्ये येतं. इथे तुमचा अभ्यास 4 पैकी 5 पॉईंट्स देते मी तुम्हाला.
त्यानंतर येतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं. मला 2 दिवसापूर्वीच एका विद्यार्थ्याचा कॉल आला होता की बाबा मॅम मला इंग्लिश ग्रामर पूर्ण येतं पण व्होकॅबलरीमध्ये मी मागे सुटतो. तर व्होकॅबलरीचा पार्ट असा आहे, मी क्रॅश कोर्समध्ये जी आपली ही बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला PDFs देणार आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. नॉट ओन्ली इंग्लिश, मराठीच्याही आपण शब्दसंग्रहाचा तुम्हाला PDF देणार आहे. पण व्होकॅबलरी आणि शब्दसंग्रहाचा इश्यू असा येतो ना की आम्हाला वाटतं की तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळावे, बट त्याच्यामध्ये स्काय इज द लिमिट. मी तुम्हाला सॅड, पुअर, गिल्टी याचे कितीही मी असे हजारो लाखो वर्ड्स जरी एकत्र आणले ना तरी पेपरमध्ये त्याच्यातूनच येणारे का हे सांगू शकत नाही. आता ही बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आहे, याच्यामध्ये आपल्याकडे पेपर्स बघायला कमी आहेत. म्हणजे माझ्याकडे 15चा आहे, 18चा आहे, 20चा आहे आणि 23 आणि 25चा आहे. बट जेव्हा मी तलाठीला शिकवते किंवा कोणत्याही TCS जी परीक्षा कंडक्ट करते त्यांना शिकवते, तर माझ्याकडे बरेच त्यांचे व्होकॅबलरी आहे. त्याच्यातून अभ्यास करून मी तुम्हाला सांगू शकते, प्रेडिक्ट करू शकते की बाबा या हे जे सिनॉनिम्स अँटोनिम्स आहे याच्यावरती कंटिन्युअसली TCSनी क्वेश्चन्स विचारले तर तुम्ही हे करून जा. इथे आपल्याकडे क्वेश्चन्स कमी आहेत तरी पण एक ज्युडिशियरी रिलेटेड किंवा बॉम्बे हायकोर्टला ज्या ज्या आधी आवडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आधारित काय आहे एवढी मी लिस्ट तुम्हाला देईल. प्लस ती इम्पॉर्टंट लिस्ट झाली, प्लस नॉन इम्पॉर्टंट विच इज नॉट दॅट इम्पॉर्टंट अशी बरीच मोठी तुम्हाला सिनॉनिम अँटोनिमची. कशी असणार आहे ती, इंग्लिशमध्ये एखादा शब्द त्याला मराठीत काय म्हणतात, त्याचा मराठीत सिनॉनिम, त्याचा इंग्लिशमध्ये सिनॉनिम, त्याचा मराठीमध्ये अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी आणि त्याचा इंग्लिशमध्ये अँटोनिम. या प्रकारे ती लिस्ट राहणार आहे. म्हणजे एक सोबत आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून इंग्लिश शब्द आपण मातृभाषेमध्ये जर नीट समजून घेतला तर आपल्याला त्याचं समानार्थी विरुद्धार्थी इंग्लिश मराठीमध्ये लक्षात राहतं. असा हा PDF असणार आहे. मी तुम्हाला पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, सकाळी उठल्यावरती व्होकॅबलरीचा आणि शब्दसंग्रहाचा पाठच करायचा. त्यावेळेला आपलं ब्रेन सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतं, म्हणून जो पाठांतराचा फॅक्च्युअल पार्ट आहे तो सकाळी करायचा. ठीक आहे. त्यानंतर इडियम फ्रेजेसची तुम्हाला लिस्ट मिळणार आहे. 1 वर्ड सबस्टिट्यूशन आणि स्पेलिंग एरर्स. तुम्हाला 2023मध्ये आय थिंक करेजियस हा होता वाटतं वर्ड आणि त्याचं स्पेलिंग कोणतं बरोबर आहे असा क्वेश्चन होता. तर हा पार्ट अगेन म्हणते महत्त्वाचा आहे, केला तर इझी आहे, लो हँगिंग फ्रूट्स आहे. आणि तुम्हाला जर याला मला हे करायचं असेल, मार्किंग द्यायची असेल तर 5 पैकी 3 देते मी. का? कारण की तुम्ही जितकं इनपुट देत आहात तितकं त्याच्यातून आउटपुट नाही आहे. तुम्ही समजा 1000 शब्द पाठ केले आणि त्या 1000मधून एक क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी तेवढी नाही आहे. पण तुम्ही जर इथे सगळे 8च्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच केलेले आहेत, इथे तुम्ही टेन्सेस आणि वॉइस केलेले आहेत, तर याच्यावरती जो क्वेश्चन येईल तो तुमच्या बुकमधनं तुमच्या अभ्यासामधनंच येणार आहे. आणि फायनली पार्ट 4 आहे. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन तर नाही आहेत तुम्हाला. सेंटेन्सेसमध्ये सेंटेन्स रिअरेंजमेंट, एरर स्पॉटिंग, क्लोज टेस्ट रीडिंग मागच्या वर्षी आली होती. ठीक आहे. तर हे सोपं आहे. मी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये एकदा या सगळ्या गोष्टी, हे क्वेश्चन्स कसे सोडवत असतात हे शिकवून दिलं की मग यू आर गुड टू गो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला क्लोज टेस्ट येऊ द्या, सेंटेन्स रिअरेंजमेंट येऊ द्या. जसं आता सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा पॅराजंबल याच्यामध्ये बघा, जर एखादा सेंटेन्सला तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेत आणि त्याला नीट लावायचं आहे, तर समजा मी म्हटलं की श्वेता इज अ गुड गर्ल, शी रेग्युलरली अटेंड्स द क्लास, आणि त्यानंतर बरं 2च सेंटेन्स दिले. आता मला तुम्ही सांगा, या 2 सेंटेन्सला आपण रिअरेंज करत असताना अचानक मी म्हणणार आहे का शी रेग्युलरली अटेंड्स द क्लास? जोपर्यंत आपल्या सेंटेन्समध्ये नाऊनच आलेला नाही आहे तोपर्यंत प्रोनाऊन कसा काय येणार आहे सेंटेन्समध्ये? आधी नाऊन यायला पाहिजे ना, श्वेता इज अ गुड गर्ल, आणि मग मी म्हणेल शी रेग्युलरली अटेंड्स द क्लास. अशा प्रकारे मी तुम्हाला ट्रिक्स सांगेल की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जर तुम्हाला कोणताही नाऊन रिप्लेस करायचा असेल प्रोनाऊननी, तर आधी तुम्हाला या सेंटेन्स रिअरेंजमेंटमध्ये नाऊन तर जवळ पाहिजे तुमच्या. मग तुम्ही अशा प्रकारचे, मग आपण प्रॅक्टिस करूया बऱ्याच क्वेश्चनची, मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. सगळ्यात जास्त महत्त्वाचं अभ्यास करणं नसतं. अभ्यास केला तुम्ही, पण जर तुम्ही तितके क्वेश्चन्स सोडवले नाही तर तुम्हाला परीक्षेच्या त्या हॉलमध्ये जेव्हा तुम्ही बसता 60 मिनिटमध्ये तुम्हाला 90 क्वेश्चन सोडवायचे, क्वेश्चन पेपर हातात आला आहे, OMR शीट हातात आली आहे. तुम्ही जर का बऱ्याच OMR शीट डोळ्याखालून घातल्या असतील, जे आपले फाउंडेशन बॅचचे विद्यार्थी रोज करतात, ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या,
तुम्ही रोज OMR शीटवरती गोळे करत आहात, रोज क्वेश्चन बघत आहात, तर आता तुम्ही जेव्हा बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेला जाणार आहे तेव्हा काहीतरी नवीन नाही वाटणार आहे तुम्हाला, काहीतरी आजच मी वेगळं करतोय असं वाटणार नाही, काहीतरी सरप्रायझिंग वाटणार नाही. म्हणून सांगते मी तुम्हाला की आपली ही पूर्ण बॅच जी आहे त्याच्यामध्ये मी हा पूर्ण सिलॅबस तुमच्यासोबत आपण सोबत कवर करणारे. हा सिलॅबस खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, नॉट ओन्ली फॉर बॉम्बे हायकोर्ट. तुम्ही इथून पुढे इंग्लिशसाठी मला नाही वाटत की कुठेतरी म्हणजे नाराज होणार आहात किंवा रडणार आहात. मी खरं सांगते, एक विद्यार्थी आहे, मी नाव नाही डिस्क्लोज करणार, पण त्यांचा मला कॉल आला होता. त्यांनी रिसेंटली क्रॅश कोर्सची बॅच घेतली आहे, जस्ट फॉर इंग्लिश त्यांनी क्रॅश कोर्सची बॅच घेतलेली आहे. मला असं नाही म्हणायचं आहे की मीच खूप छान शिकवते, बरेच मोठे मोठे दिग्गज लोक आहेत याच्यामध्ये, बट तुम्हाला मी एवढं सांगते, तुम्ही एकदा इंग्लिशची बॅच किंवा तुम्ही पूर्ण क्रॅश कोर्स करून बघा. आपल्याकडे 25 विद्यार्थी मी जे प्रत्येक वेळेस म्हणते त्याचा संगमला आम्हाला सगळ्यांना गर्व वाटतो, कारण की इट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. 60पैकी 35 विद्यार्थी इंटरव्ह्यूला गेले, 35पैकी 25 विद्यार्थी आपण सिलेक्ट केले. नुसतं सांगत नाही आहे, त्यांचं शॉर्ट्सवरती स्वतः त्यांनी टेस्टिमोनियल दिले, तर काहीतरी संगमचं क्रेडिट असेल त्याच्यामध्ये. म्हणूनच त्यांनी स्वतः व्हिडिओ काढलेत की संगमचा काय फायदा झालेला आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही जर एकदा ही बॅच केली तर तुम्ही या परीक्षेमध्ये सिलेक्शन तुमचं होण्यापासून कुणीच तुम्हाला थांबवू नाही शकत. 2026मध्ये सक्सेस तुमच्या हाती असेल. ठीक आहे, अजून काही माहिती लागत असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲडमिशन फॉर्म आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी सरळ ॲडमिशन घेतो विदाऊट बोलता, तर खालीच ॲडमिशन फॉर्म आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. थँक्यू सो मच.